कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसाठी शासन प्रथमपासूनच सकारात्मक आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मुंबईत लवकरच बैठक घेणार आहे अशी माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज बी न्यूजशी बोलताना दिली। पक्षवाढीची सर्वांनाच मुभा असल्याने शिवसेना शिंदे गटात सुद्धा अनेकांचे लवकरच प्रवेश होतील असंही त्यांनी सांगितलं। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संबंधी गेल्याच आठवड्यात नवीन राजवाडा इथं पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक झाली। या बैठकीत हद्दवाढी संबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत 8 दिवसात बैठक आयोजित केली जाईल असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं होतं। या संबंधी आज बी न्यूजशी बोलताना आबिटकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। कोल्हापूर शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी हद्दवाढ होणं गरजेचं आहे। त्यामुळे शासन हद्दवाढी साठी सकारात्मक आहे आणि यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत लवकरच मुंबईत बैठक होणार असल्याचं आबिटकर यांनी सांगितलं। सीएमच नाही तर दस्तूरखुद्द सीएम देवेंद्र फडणवीस साहेब, सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय अजितदादा पवार साहेब या तिन्ही नेत्यांचं म्हणणं आहे की हद्दवाढ झाली पाहिजे। का तर शहराचा विकास व्हायचा असेल तर हद्दवाढ ही अत्यावश्यक आहे। सीएम साहेबांना मी आणि मुश्रीफ साहेबांनी दोघांनी विनंती केली, त्यांनी वेळ दिली, आम्हाला वेळ सुद्धा देतील ते। त्यांची म्हणजे तात्काळ त्यांनी आम्हाला संमती दर्शवली की आपण बैठक घेऊ आणि आपल्याला त्या सगळ्या लोकांना सुद्धा ज्या काही सूचना त्यांच्या असतील त्याप्रमाणे आपण पुढे जाऊ। कोल्हापूरसह संपूर्ण राज्यात कोरोनाची अतिसौम्य लाट आहे। जे रुग्ण कोरोनामुळे मयत झाले आहेत असं सांगितलं जातं त्या रुग्णांना अन्य आजारही असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये, तसंच माध्यमांनी सुद्धा कोरोना रुग्ण मृत्यूच्या बातम्या जबाबदारीनं द्याव्यात असं आवाहन नामदार आबिटकर यांनी केलंय। इकडच्या काळामध्ये विशेषतः एका दुसरा पेशंट त्यातला जर दुर्दैवी निधन झालं तर त्याची लगेच न्यूज आपण करतो, पण मला आपल्याला विनंती करायची आहे की एकही पेशंट हा फक्त कोरोनामुळे निधन झालेला नाही, तर त्याला अगोदरचे सहव्याधी जे आहेत तो अगोदर इतर आजारांनी त्रस्त असल्यामुळे साहजिकच त्याला त्याचं निधन झालेलं असतं। त्यामुळे या सगळ्या गोष्टीची वस्तुस्थिती फक्त लोकांसमोर आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीने मांडलं तर निश्चितपणे कोरोनाचा हा जो काय पेशंटचा एकूण वाढलेल्या संख्येबद्दल आपण काळजी व्यक्त करतोय ती काळजी सुद्धा व्यक्त करण्याची आवश्यकता लागणार नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांना आपली ताकद वाढवण्याचा अधिकार आहे। याच भूमिकेतून शिवसेना शिंदे गटाची वाटचाल सुरू आहे। त्यातून कोल्हापुरातही अनेकांचे शिवसेना शिंदे गटात प्रवेश होतील असं नामदार आबिटकर यांनी स्पष्ट केलं। आता कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक आहे, त्या निवडणुकीच्या अनुषंगानं बऱ्याचशा अशा गोष्टी होत राहतील की ज्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीनं इथं संघटना भक्कम करणं, शिवसेनेच्या वतीने इथली निवडणूक ताकदीनं आणि शक्तीने यशस्वी करणे, यासाठी सगळ्या गोष्टी इथले स्थानिकचे आमदार आणि आमचे नेते राजक क्षीरसागर साहेब आहेत, आमचे इथले सगळे सहकारी आहेत, ते काम करत आहेत, ते अजून गतीनं सुद्धा होत राहील।